सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 41 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. आता या कहाणीचे सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दामिनी रुद्रला म्हणाली, रुद्र, अरे माझ्या पोटात बाळ नाही. मी हे तुझ्याशी लग्न करण्यासाठी सगळं नाटक केलं होतं. आणि रुद्र चिडला आणि तिला मारायला धावला. आता दामिनीचं काही खरं नव्हतं आणि ती पळतच जिने उतरून पद्मिनीच्या रूममध्ये शिरली आणि रुद्र तिच्या मागे मागे पळत होता. आणि दामिनीच्या आवाजाने पद्मिनी खडबडून जागी झाली आणि म्हणाली, अगं झालंय काय? इतकी का पळतेस आणि का घाबरली आहेस? असं पद्मिनीने विचारलं आणि पाठीमागून रुद्र आला आणि दामिनी म्हणाली, ताई सांगा ना रुद्रला, तो मला खूप मारेल हो. रुद्र म्हणाला, तू आधी ताईच्या पाठीमागून इकडे ये. आता तुझी काही खैर नाही. आगाऊ कुठली, असली मस्करी करतात का? जीव जायची पाळी आली होती माझी. हे ऐकून की तू आई होणार आहेस, तेही लग्ना अगोदर. बाप रे, तुझ्यासारखी अफलातून मुलगी मी अजून तरी नाही पाहिली. पद्मिनी म्हणाली, रुद्र अरे जाऊ दे ना, लग्न होण्यासाठी तिने हे सगळं केलं होतं ना, आणि आता लग्न झालंय, माफ कर तिला. रुद्र म्हणाला, माफी? आणि हिला? ताई, अगं ही ना फटके देण्याच्या लायकीची आहे. अगं वेळोवेळी सारखी असंच प्रँक करत असते. दामिनी म्हणाली, रुद्र अरे घरचे ऐकत नव्हते. बाबांचा गुवाहाटीचा मित्र येणार होता माझ्याशी लग्न करायला त्याच्या मुलासोबत, आणि बाबांनी आईच्या कपाळाचं कुंकूसुद्धा पुसलं होतं मी होकार द्यावा म्हणून. मग मी काय करू? मग मला सुचलं काहीतरी. रुद्र म्हणाला, मग काय हे असलं सुचलं? आणि आता घरच्यांना जेव्हा खरं कळेल तेव्हा काय करशील? आणि तुझा तो अग्निहोत्री तुझं काय करेल तुला माहीत तरी आहे का? देवा रे, काय करू मी हिचं? आणि हे बघ, या सगळ्या तुझ्या नाटकात मी कुठेच सामील नाही, लक्षात ठेव. जे काही होईल तुझं तू निस्तर. आणि दामिनी म्हणाली, पण रुद्र, त्यांना कळलं तर कळलं, पण आता ते काहीच करू शकत नाहीत. आपलं लग्न झालंय आणि मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा मिळालं आहे आपलं. आणि तू हे विसरतोस का की तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी मी हे सगळं केलंय? आता रुद्रनं तिच्यासमोर कोपरापासून हात जोडले आणि म्हणाला, नसतं केलंस लग्न तरी बरं झालं असतं. आता काय सांगू मी सगळ्यांना, काहीच कळेना मला. तुझ्या या मूर्खपणामुळे सगळ्यांना कळलं की आपण लग्नाआधीच एकरूप झालो. आणि आता पद्मिनी समोर आहे असं भान ठेवून पुन्हा रुद्रनं जीभ चावली. आणि दामिनी म्हणाली, मग रुद्र, त्यात काय अवघड आहे? आपण लगेच एक बाळ करून दाखवू. आणि आता रुद्रनं कपाळावर हातच मारला आणि पद्मिनी तर गप्पच बसली. काय बोलायचं हिच्यासमोर, दोघांनाही सुचत नव्हतं. आणि तो म्हणाला, बाळ होणं इतकी सोपी गोष्ट वाटते तुला? बाजारातून रसगुल्ले घेऊन आल्यासारखी. तुझ्या मनात आलं की बाळ झालं प्रकट. असं होतं का कधी? बावळट कुठली. आणि आता घरचे तुझ्या तब्येतीविषयी विचारतील, पोट कसं वाढत नाही याविषयी विचारतील, सोनोग्राफी करायची वेळ येईल, मग त्याच्यामध्ये काय दाखवशील, तुझी आतडी? आता हे ऐकून दामिनी खूप हसली आणि रुद्र पुन्हा चिडून म्हणाला, हसते काय दात काढून? तू आधी ताईच्या आडून बाहेर ये. दामिनी म्हणाली, रुद्र तू आधी मला प्रॉमिस कर की तू मला मारणार नाहीस. आणि रुद्र म्हणाला, मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला खूप मारणार आहे. आणि मग तर दामिनी आणखीनच घाबरली आणि म्हणाली, मी नाही येणार, मग जा, मी इथेच झोपणार. रुद्र म्हणाला, नाही, अजिबात नाही, चल आपल्या बेडरूममध्ये. पण दामिनी येतच नव्हती. आणि रुद्र म्हणाला, ठीक आहे, मग आता मी निघून जातो घराच्या बाहेर, सकाळपर्यंत येणारच नाही. असं म्हणून रुद्र मेन डोअर उघडून बाहेर गेला. आणि थोड्या वेळाने पद्मिनी म्हणाली, दामिनी, अगं जा, त्याला समजाव. त्याचा राग शांत नाही झाला की तो आणखीन वाढत राहतो. दामिनी म्हणाली, हो ना ताई, जाते, पण आता तो खूप चिडला असेल ना, थोडा शांत झाला की मग जाते. मग दामिनी 10 मिनिटांनी पद्मिनीच्या रूममधून बाहेर आली आणि तिने पाहिलं तर खरंच रुद्र दार उघडून बाहेर गेला होता. ती बाहेर गेली आणि पाहिलं तर रुद्र कुठेच दिसला नाही. म्हणजे रुद्र आता खरंच बाहेर गेला की काय, तेही रस्त्यावर. आणि तिला थोडं टेन्शनच आलं. आता ती गुपचूप बेडरूममध्ये आली आणि रुद्र कधी येणार याची वाट पाहत बसली. तिने बेडरूममध्ये प्रवेश केला तसा रुद्रने दरवाजा लॉक केला.
आणि तिने पाठीमागे दचकून पाहिलं तर रुद्र तिच्याकडेच फार रागानं बघत होता. आणि ती म्हणाली, म्हणजे रुद्र तो बाहेर नव्हता गेलास, इथेच होता? खोटारडा कुठला, किती घाबरले मी. आणि रुद्र म्हणाला, हो का? इतकंसं खोटं बोललं तर तुला इतका राग आला, आणि मी खोटारडा का? आणि घाबरलीस तू? आणि तू खोट्यावर खोटं बोलत राहतेस, त्याचं काय? दुसऱ्यांचा जीव जायची वेळ येते तरी तू खरं बोलत नाही. खोटारडी तू का मी? असं म्हणून रुद्र तिच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकत होता आणि दामिनी एक एक पाऊल मागे मागे घाबरून सरकत होती आणि गयावया करून म्हणत होती, रुद्र नको ना प्लीज, सॉरी ना रुद्र, मी पुन्हा नाही खोटं बोलणार. रुद्र ऐक ना, तू माझ्यावर प्रेम करतोस ना, म्हणून मी हे केलं. माझं लग्न झालं असतं आणि मी गुवाहाटीला गेले असते तर तुला चाललं असतं का? रुद्र, मी तुला मिळवण्यासाठी सगळं खोटं बोलले. प्लीज नको ना चिडू. सॉरी ना रुद्र, मी कान पकडून तुझी माफी मागते किंवा उठाभाषासुद्धा काढते. तू म्हणशील ते करते, पण प्लीज मला माफ कर. पण आता रुद्र तिच्याकडे तसाच खूप रागात त्याची धारदार नजर तिच्यावर रोखूनच तिच्या दिशेने येत होता. तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. ती म्हणाली, रुद्र तू खरंच खूप चिडला आहेस का? आता तू मला मारशील? तुझा हात खूप लागतो, नको ना मारू. अरे खरंच माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. इतकं सांगूनही कोणीच ऐकत नव्हतं. आणि बाळाची बातमी ऐकून बघ ना, एका रात्रीत सगळ्यांनी ऐकलं माझं. सगळ्यांनी तुझा स्वीकारसुद्धा केला. आता सगळं व्यवस्थित झालं आहे. आता तू नको ना चिडू. असं म्हणून दामिनीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि मागे मागे सरकत जाणारी दामिनीला अचानक पाठीमागे बेड लागला आणि ती बेडवर उताणी पडली आणि रुद्र तिच्या समोरच उभा होता. ती पुन्हा तिथून पळून जाण्याच्या तयारीत होती. तसं रुद्रनं तिच्या अंगावर येत तिचे दोन्ही हात पकडून गादीवर तसेच दाबले आणि दामिनी घाबरून डोळे घट्ट मिटून बसली. आणि रुद्र म्हणाला, दामिनी डोळे उघड आणि सांग मला माझ्या डोळ्यात बघून की आणखीन काय काय केलं असतं तू मला मिळवण्यासाठी. आणि ती म्हणाली, रुद्र मी जीवसुद्धा दिला असता तुझ्यासाठी, पण मला तुझ्यासोबत जगायचं आहे म्हणून मी ते करू शकत नव्हते, म्हणून मी हे केलं. सॉरी ना, प्लीज माफ कर. आणि आता रुद्र थोडा गालात हसला. त्यानं तिचे दोन्ही हात सोडले आणि तिच्या पाठीखाली घातले. तसा तिच्या छातीचा भाग वर उचलला गेला. आता एखाद्या खेळण्यासारखी त्यानं तिला पकडली होती आणि रुद्रनं तशीच तिला पलटी मारत स्वतःच्या अंगावर घेतली आणि तिला घट्ट मिठीत घेऊन आवेगानं दाबली. तशी ती चूर चूर झाली लाजून. आणि रुद्र म्हणाला, जर ते गुवाहाटीचं स्थळ आलं असतं आणि तुझ्या बाबांनी काहीही करून तुला लग्न करायला लावलंच असतं तर तू पोहल्यावर उभी राहिली असती का? आणि दामिनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, हो राहिले असते मी भोल्यावर उभा, पण विषाची बाटली हातात घेऊन, आणि तिथेच जीव दिला असता. बापरे, काय म्हणायचं दामिनीच्या प्रेमाला, वेडेपणा म्हणावं की काय. खरंच ती खूप वेडी झाली होती त्याच्यासाठी. काहीही करू शकत होती ती त्याला मिळवण्यासाठी. आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. रुद्रनं तिला तशीच मिठीत घेऊन तिच्या पाठीवर प्रेमानं थोपटत राहिला आणि म्हणाला, वेडी कुठली, इतकं सगळं मी होऊच दिलं नसतं. तुला काय वाटलं मी गप्प बसणार होतो की काय तुझ्या घरच्यांच्या होकाराची वाट बघत? अजिबात नाही. मी फक्त त्यांचा मान ठेवत होतो आणि तुझ्यावर माझा विश्वास होता की तू लग्न करणार नाहीस कुठेच दुसरीकडे. आणि जर त्यांनी तुझंही ऐकलं नसतं आणि जबरदस्ती तुझं लग्न करण्याचा प्रयत्न केला असता तर या रुद्रचं तांडव त्यांनी बघितलं असतं आणि तुला सगळ्यांदेखत उचलून घेऊन आलो असतो. मग तुझ्या बापाची रायफल आणि तुझ्या भावाची पिस्तूलसुद्धा मला अडवू शकली नसती. पण मी माझ्याच सहनशक्तीचा अंत बघत होतो. पण मला त्याची गरजच पडली नाही. ही माझी सौदामिनी कापी आहे, सगळ्यांना पुरून उरते. असं म्हणून त्याने तिला किस केला. ती म्हणाली, रुद्र तू खरंच नाही ना रागावलास माझ्यावर? तो म्हणाला, नाही रागवलो, पण आता खरंच तुझ्या आईबाबांना एक गोड न्यूज दिलीच पाहिजे, तरच त्यांचा राग जाईल ना तुझ्यावरचा. आणि ती लाजून हसली आणि त्याच्याच खांद्यावर
तोंड लपवलं तिनं. रुद्र म्हणाला, पण दामिनी, आता आईबाबांना कळलं तर किती नाराज होतील ग ते. दामिनी म्हणाली, मला नाही फरक पडत. फक्त तू चिडलास तर मात्र फरक पडेल मला. आणि मी आता घरी जाऊन त्यांना सगळं खरं खरं सांगेन. आणि माफी पण मागेन. रुद्र म्हणाला, तू एकटीने नाही जायचं. मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. आणि जो काही ओरडा खायचा असेल तो आपण दोघं मिळून खाऊ. आणि काय ग दामिनी, तुझ्या घरच्यांनी जावयाला एकदाही घरी नाही बोलवलं? अशी असते का ग सासरवाडी? ती हसून म्हणाली, अरे बोलावलं आहे, पण आपल्यालाच वेळ नाही. तुझ्या बिझनेसमुळे तू किती कमी असतोस घरी. आणि आई तर केव्हापासून मागे लागली आहे. जोडीनं या म्हणत होती ती. रुद्र म्हणाला, हो जाऊया, आपण जाऊयाच. पण माझी एक अट आहे. संडेला जाऊया, म्हणजे अग्निहोत्रीसुद्धा घरी असेल ना, त्यानंच माझं स्वागत केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. दामिनी म्हणाली, पण रुद्र, ताईंना एकटं सोडून आपण कसं जाणार? बरं नाही ना दिसत ते. रुद्र म्हणाला, तुझं सुद्धा बरोबर आहे. ताईला एकटीला सोडून आपण नाहीच जायचं. मला इच्छा आहे की तुला कुठेतरी हनीमूनसाठी घेऊन जावं, बाहेर थंड हवेच्या ठिकाणी. पण आपण नाही करू शकत आत्ताच ते. दामिनी म्हणाली, काही हरकत नाही. ताई बऱ्या झाल्या, त्यांचं ऑपरेशन झालं की मग आपण हवं तेवढं फिरूया. आणि इथे सुद्धा हनीमून होऊ शकतो रुद्र महाशय, असं म्हणून ती पुन्हा लाजली. रुद्र म्हणाला, मग सोडतो की काय मी? तो तर करणारच आहे. आणि आता तर खूपच जास्त मजा येणार आहे, कारण आता कसलीच भीती नाही वाटणार. अगं किती घाबरायचो मी तुझ्याजवळ यायला. असं वाटायचं की मी भान हरवून बसायचो आणि पुन्हा बाळाला काही झालं तर, म्हणून दबकत दबकत सगळं करायचो. पण आता तुझी सुटका नाही. आता तुला खूप छळणार मी, असं म्हणून त्यानं तिचा ओठ खूप जोरात चावला, इतका की तिच्या ओठातून रक्त बाहेर आलं. दामिनी आता थोडी कळवळली. रुद्र, असं करतात का? आता मी असाच करणार, असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं. आता आज त्याचा रोमांस खूपच हार्ड असणार होता. आणि आता रुद्रनं तिला रात्रभर जागवली. तशी अर्धरात्र उलटूनच गेली होती आणि खऱ्या अर्थानं आज त्यांची सुहागरात साजरी झाली होती असं त्याला वाटलं. आज कसला संकोच नव्हता, भीती नव्हती. त्याला तर खूप दडपण आलं होतं. काहीच रोमांस न करता इतक्या लवकर बाळ म्हणजे. आणि त्याची जबाबदारी आलीच ना. मॅरिड लाईफ काहीच एन्जॉय करता येणार नव्हती, म्हणून तो नाराज होता. आणि आता हे त्याला मिळालेलं सरप्राईज खूप मोठं होतं. आणि इकडे दुसऱ्या दिवशी विशालच्या डोक्यात आलं की आता तरी दामिनीला भेटून यायचं, म्हणजे यायचंच. म्हणजे तिचा एरिया तरी बघावा, म्हणजे तिकडं ड्युटीवर असताना जाऊन यायचं फिरत फिरत. आणि म्हणून त्यानं रुद्रचा पत्ता पाहिलाच. आणि पद्मिनी विला हे नाव पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. रुद्रनं हे नाव घराला का दिलं असेल? पण नक्की हे रुद्रचं स्वतःचं घर असेल की भाड्याचं? भाड्याचं असेल तर हे पद्मिनी नाव रुद्रशी रिलेटेड नसेल. आणि जर या रुद्रशी ते नाव रिलेटेड असेल तरीसुद्धा त्याच्या आईचं नाव असेल, कारण बंगल्याला आईचंच नाव तर दिलं जातं. आता रुद्रनं त्याच्या बहिणीचं नाव दिलं होतं. ही गोष्ट खूपच युनिक होती. याची कल्पना विशालला नाही आली. आणि एक दिवशी विशाल रुद्रच्या घरी आलाच. आता रुद्रही घरी नव्हता आणि दामिनीसुद्धा घरी नव्हती. ती कॉलेजला गेली होती. विशालने डोअरबेल वाजवली. पद्मिनी व्हीलचेअरवर तशीच आली आणि तिनं विचारलं, कोण आहे? विशाल म्हणाला, मी. पद्मिनी म्हणाली, मी कोण? काही नाव आहे की नाही? आता तिचा हा आवाज ऐकून विशालला खूप आनंद झाला होता. आणि विशाल तिची थोडी गंमत करावी म्हणून म्हणाला, मीच आहे. आणि आता पद्मिनी कोड्यात पडली आणि म्हणाली, अहो हे असलं कसलं नाव? हे पहा, तुम्ही नाव सांगितल्याशिवाय मी दरवाजा उघडणार नाही. विशाल पुन्हा त्याचं हसू दाबत म्हणाला, अहो उघडा दार, मी कोणी अनोळखी नाही. पद्मिनी म्हणाली, तुम्ही ओळखीचे आहात की अनोळखी हे मला कसं कळणार? तुम्ही नाव सांगा बरं अगोदर. विशाल म्हणाला, जर मी नाव सांगितलं तर तुम्ही मला ओळखाल? पद्मिनी म्हणाली, हो कदाचित ओळखीनसुद्धा. विशाल म्हणाला, पण याआधी आपण भेटलो आहे. तुम्हाला माझा आवाज ओळखू येत नाही का? मी तर तुमचा आवाज ओळखला.
पद्मिनी पुन्हा बुचकळ्यात पडली आणि म्हणाली, आपण भेटलो आहे, कधी, केव्हा आणि कुठे? विशाल म्हणाला, आता हे मी नाही सांगणार, तुम्हीच ओळखा. आणि तुम्हीच म्हणाला होतात की आपण आता नातेवाईक आहोत, तुम्हीच विसरलात का? आता विशालचं हे इतकं सुंदर बोलणं ऐकून कुणीही चाटच पडलं असतं, अगदी पद्मिनीसुद्धा. पण आता तिने त्याला पाहिलंच नव्हतं ना. आणि ती म्हणाली, हे पहा, तुम्ही आता निघून जा, कारण मी तर आता दरवाजा उघडणारच नाही, कारण नक्कीच तुम्ही चोर आहात. आणि विशाल हसला आणि म्हणाला, मग चोराशी इतका वेळ कोण गप्पा मारतं का? आणि चोर असा बेल वाजवून येत नसतो, तो दरवाजा तोडून येतो. आणि पद्मिनी म्हणाली, तुम्हाला बरंच माहीत आहे की चोरांविषयी. विशाल म्हणाला, आता मी चोर पकडण्याचंच तर काम करतो, मग मला चोरांविषयी माहिती तर असणारच ना. पद्मिनी म्हणाली, म्हणजे तुम्ही पोलीस आहात? विशाल म्हणाला, अगदी बरोबर, मी पोलीसच आहे. पद्मिनी म्हणाली, मग आमच्या घरी का आलात? काय काम आहे? आणि विशाल म्हणाला, रुद्र देशमुख इथेच राहतो ना, त्यालाच भेटायला आलोय. पद्मिनी थोडी घाबरली आणि म्हणाली, आता त्यानं काय केलंय? हे बघा, जे काही असेल ते तो पोलीस स्टेशनला येईल तेव्हा बोला. असे पोलीस घरी आले तर बरं नाही दिसत. मी सांगेन त्याला तुमचा निरोप, तुम्ही जा बरं इथून. आणि आता त्याचा काहीच गुन्हा नाही. आणि विशाल म्हणाला, आता तर त्यानं खूप मोठा गुन्हा केला आहे, म्हणून आलोय त्याला बेड्या ठोकायला. पद्मिनी घाबरली आणि म्हणाली, काय गुन्हा केलाय त्यानं सांगा. आणि विशाल हसून म्हणाला, त्यानं माझ्या बहिणीसोबत लग्न केलं आहे, हाच त्याचा गुन्हा आहे. आता तरी दार उघडा. आणि पद्मिनीनं जीभ चावली आणि म्हणाली, म्हणजे तुम्ही दामिनीचे भाऊ आहात? विशाल हसून म्हणाला, हो. आणि आता पद्मिनीनं दरवाजा उघडला, मागे सरकली आणि म्हणाली, या आत. विशाल दरवाजा उघडून आत गेला आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती तशीच अपराधी भावनेने त्याच्याकडे बघत होती. आणि तिच्याकडे बघून तो खूप हसायला लागला. आणि हसणारा विशाल खूप सुंदर दिसत होता आणि ती मात्र तशीच भेदरलेल्या अवस्थेत बसली होती. आणि विशाल म्हणाला, माझा चेहरा इतका खराब आहे का हो, की तुम्ही बघून इतके घाबरलात मला? तशी पद्मिनी खूप हसायला लागली आणि बोलण्याच्या ओघात म्हणाली, नाही नाही, तुम्ही तर खूप सुंदर आहात. आणि पुन्हा तिनं जीभ चावली. आणि विशाल हसून म्हणाला, थँक्यू, आज पहिल्यांदा कोणीतरी मला अशी कॉम्प्लिमेंट दिली आहे. आणि खरं सांगू, आज मी सुद्धा पहिल्यांदाच असं कोणासोबत तरी इतका मनमोकळा हसलो आहे. नाहीतर माझा चेहरा नेहमी असा कडक इस्त्री केल्यासारखा असतो, आणि अशा चेहऱ्याला सुंदर कोण म्हणेल का हो? असं म्हणून पुन्हा विशाल हसायला लागला. आता पद्मिनी सुद्धा हसली. इतक्यात रुद्र गेटमध्ये आला आणि पद्मिनीच्या हसण्याचा आवाज ऐकून तो मनात म्हणाला, ताई, आणि इतक्या जोरात का हसते? नक्कीच दामिनी सोबत हसत असेल. पण दामिनीनं तर मला सांगितलं होतं फोन करून की ती तशीच तिच्या आईकडे जाणार आहे. ती तर अजून घरी आलीच नसेल, मग ताई कोणासोबत हसते? तो आणखीन थोडा पुढे आला तर दरवाजामध्ये त्याला शूज दिसले, पोलिसाचे खाकी रंगाचे. रुद्र काहीशा आश्चर्याने आला आणि हसणाऱ्या पद्मिनीला आणि विशालला पाहून तो तर शॉकच झाला. आणि रुद्रने हाताची घडी घातली आणि अग्निहोत्रीकडे बघत होता एकटक. आणि त्याला पाहून पद्मिनी म्हणाली, रुद्र, अरे तू केव्हा आलास? ये ना, हे बघ कोण आलं बघ, दामिनीला भेटायला. आणि रुद्रला पाहून विशाल थोडा चपापला आणि त्याचं हसू कुठल्या कुठं गायब झालं. थोडासा घसा साफ करून कडक आवाजात म्हणाला, ते मी दामिनीला भेटायला आलो होतो, कुठे आहे ती? रुद्र त्याच्याकडे बारीक डोळे करून संशयानं बघत म्हणाला, दामिनी घरात नाही, ती बाहेर गेली आहे. आणि आता विशालचं तर मन नव्हतं तिथून निघायचं, पण काय करणार, कोणी थांबसुद्धा म्हणत नव्हतं. आणि तो निघणार इतक्यात पद्मिनी म्हणाली, अहो थांबा ना, पहिल्यांदा आला आहात घरी, रुद्र यांना पाणी दे. रुद्र म्हणाला, ताई, अगं त्यांना उशीर झाला असेल, ड्युटीवर आहेत ना ते, बघ युनिफॉर्मसुद्धा आहे अंगावर. ड्युटीवर असताना अग्निहोत्री साहेब असल्या पर्सनल गोष्टी करत नाहीत, हो ना अग्निहोत्री साहेब? असं म्हणून रुद्रने त्याच्याकडे बघून डोळे उडवले. आणि विशालला त्याचा थोडा रागच आला. आणि विशाल म्हणाला, हो हो, येतो मी. रुद्र म्हणाला, अग्निहोत्री साहेब, येतो नाही, जातो म्हणा. रुद्र त्यांचं बरोबर आहे, अरे येतो असंच म्हणायचं असतं, अशी पद्मिनी म्हणाली. रुद्र गुपचूप
त्यांना पाणी दे. मोठ्यांना असं बोलायचं नाही, असं ताईनं रुद्रला डाफरला आणि ती विशालला म्हणाली, तुम्ही बसा ना, उभे का? दामिनी येईलच इतक्यात. आणि विशाल गालात हसून सोफ्यावर बसला आणि रुद्रनं त्याला पाणी दिलं. आणि विशाल चिडलेल्या रुद्रकडे पाहून मुद्दा म्हणाला, मला चहासुद्धा चालेल. रुद्र म्हणाला, मला चहा जमत नाही. पद्मिनी म्हणाली, मग सरबत कर, तो तरी जमेल ना रुद्र, तुला सोप्पा असतो. अरे पाहुणे आहेत ते आपले, जा बरं, असं ताई गोड बोलून म्हणाली. आणि रुद्र म्हणाला, आणतो करून. रुद्र चिडून गेला. त्याला विशाल पद्मिनीसोबत बोलत होता, हसत होता, हे आवडत नव्हतं. आणि रुद्रनं विशालसाठी सरबत करून आणला आणि म्हणाला, घ्या. आणि विशाल सरबताचा एक घोट घेऊन म्हणाला, तुझा चेहरा फारच कडवट आहे, पण सरबत मात्र गोड केलास बरं का. आणि हे ऐकून रुद्रनं आणखीन तोंडवाकडं केलं आणि पद्मिनी मात्र खूप हसली. आता फासे बहुतेक उलटे पडायला लागले आहेत. विशाल आणि पद्मिनीचा प्रेम हळूहळू फुलत आहे.